दोस्तों हम आए विवेकानंद सोसायटी के पबजी टूर्नामेंट में। चला मित्रांनो, यामध्ये किती प्लेयर्स आहेत आपण बघू शकतो। टोटल 11 प्लेयर्सनी लॉबी बनले। स्कल पीके म्हणजे प्रदीप कोठावदे ग्रुपचा ॲडमिन, स्कल ग्रुपचा पार्थ वैष्णव, स्कल अभि, त्यांच्यातला प्रो प्लेयर ईशांत हवी, अजून एक प्रो प्लेयर पाचा प्रोन टू प्रोन मास्टर, पार्थ 2727 अजून एक प्रो प्लेयर, हिंदू कार्टल 09 सगळ्यात प्रो प्लेयर, स्कल श्रेयस चांगला गुड प्लेयर, स्कल काकावट म्हणजे ऋषी बिरंबोळे अजून एक प्रो प्लेयर, थंडरबर्ड हा कोण आहे थंडरबर्ड म्हणजे हर्षल सावकारे अजून एक प्रोन टू प्रोन मास्टर, आणि लास्ट टाइमचा पबजी विनर स्कल अपू 7 किल 10 आउट ऑफ 7 अपूनीच मारलेले। बघूया यावेळी किती जणांना खूप मारतोय। मॅच सुरू झाले। तू खेळता है ना? एक मध्ये कॉर्पोरेट आहे का? कॉर्पोरेट पण जाऊ शकतो पाहिलं त्याला। केबिन मध्ये फक्त 4 प्लेयर उरलेत। लास्ट प्लेयर केबिन मधला तर आपण बघताय स्कल पीके सेफ गेम खेळतोय। पार्थ वैष्णव लँड झालाय, गन घ्यायला सुरुवात झाली। स्कल अभि आत्ताच जस्ट लँड झालाय, त्याला पहिले पॅन हातात मिळालाय, शॉटगन। ईशांत हवी अजून लँडच नाही झालाय। ओके, आता लँड झालेला आहे। गेम ग्लिच झाल्यामुळे त्याला काही कळलं नाही कुठे पडलाय, वेस्ट घेऊन खाली उडी मारतोय। आपण बघताय पाचा लेवल 2चं बॅकपॅक घेतलंय, एनर्जी ड्रिंक घेतोय, अजून गन मिळालेली नाही। पार्थ वैष्णवला गन मिळालेली आहे। हिंदू कार्टलला आता एक थॉम्सन मिळाले, हेल्मेट पण मिळालेलं आहे लेवल 1, बॅग लेवल 1, अरे यांना गन पण मिळालेली आहे, बॅरल घेतली आहे हातामध्ये। श्रेयस वैद्यला एकेएम मिळाले, यूजी टाकून त्यांनी एकेएम घेतली। ऋषिकेश बिरंबोळे लेवल 2 बॅग, स्कारल, मस्त लूट चालली आहे। अजूनपर्यंत कोणाची फाईट झालेली नाही आहे, सगळे प्लेयर्स अलाइव्ह आहेत। UMP45 मिळाली हर्षल सावकारेला। आपण बघूया लास्ट मॅचचा विनर काय करतोय। डीपी आरामात लुटणं चाललंय। आणि आत्ताच खबर आली सुदर्शन माळगावकर हिंदू कार्टल 09 पहिलेच ऑफ झालेले आहेत। ईशांत हवीनी मारलंय त्यांना, ईशांत हवी त्यांना लुटतायत। ईशांत हवीकडे अजून हेल्मेट नाही, बॅरल घेऊन निघालेत ईशांत हवी। 2 प्रो प्लेयरची फाईट झाल्यामुळे पहिलाच लॉस पबजीला झालेला आहे।
ईशांतवी बिना हेल्मेटचं निघालेले आहेत. वेस्ट पण नाही आहे बॉडीवर, लेवल 1चं वेस्ट आहे. आपण बघूया पाचा काय करतोय. पाचा वेक्टर घेऊन TDM खेळतोय. हेल्मेट नाही, वेस्ट लेवल 3चं आहे. 5 शानबाग. अजून एक बातमी, ऋषिकेश बिरंबोळेला मारून टाकलंय मिल्टा बॉरमध्ये 5 शानबागनी. आता त्याला मजेशीर लुटतायत. पबजीला अशा रीतीने 2 लॉस सहन करावे लागले पहिल्या झोन पडायच्या आतच. आपण बघूया 5 वैष्णव काय करतात. आरामशीर लुटतात. बॅरल मिळाली. एनिमी जवळ आहे पण त्यांना माहीत नाही आहे एनिमी आहे ते. फुटस्टेप ऐकायला आलेली नाही त्यांना. आरामशीर लूट चाललेली आहे. आपण बघूया झोनची स्थिती काय आहे. झोनच्या बाहेर 5 वैष्णव, पार्थ, शानबाग दोन्ही 5 झोनच्या बाहेर आहेत. 8 नंबर म्हणजे थंडरबर्ड म्हणजेच हर्षल सावकर हे झोनच्या आत कसा बसा पोचलाय. 11 नंबरचा प्लेअर अजूनसुद्धा झोनच्या बाहेर आरामात लुटतोय नोवामध्ये. प्रतीक कोठावदे, प्रिमोस आरामात लुटतात. त्यांच्या आसपास कोणी एनिमी नाही आहे सध्या. फाईट होण्याची कोणतेच चान्सेस नाही आहेत. 5 वैष्णवला लवकर झोनमध्ये जावं लागेल. अभिषेक जोशी आरामात मिलिटरी बेस लुटतात. कोणीही एनिमी जवळ नसल्यामुळे त्यांना आरामात मिलिटरी बेस लुटता येते. लेवल 3चं वेस्ट, लेवल 2चं हेल्मेट, AK हातामध्ये. सगळी लूट चांगली मिळालेली आहे पण अजूनपर्यंत किल मिळालेली नाही आहे. अरे वा, ह्यांना स्नायपर पण मिळालेली आहे. AKM सोडून त्यांनी कार98 घेतली. स्कोपसुद्धा मिळालेला आहे. स्कल PK काय करतात बघूया आपण. प्रतीक कोठावदे, त्यांची लूट अजूनसुद्धा पूर्ण झालेली नाही आहे. AKMला रिप्लेसमेंट त्यांना हवी आहे. त्यांना एक स्नायपर हवी आहे कदाचित, त्यासाठी ते शोधाशोध चालू आहे त्यांची. आरामात लुटतात. झोनचा काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांना कारण ते झोनमध्येच आहेत आणि ते जे पहिल्यापासून उतरले तेव्हापासूनच झोनमध्ये होते. हर्षल सावकारे AKM सोडून दुसरी गन घेण्याच्या बेतात. M416 मिळाले. सगळे अटॅचमेंट पण जोडण्यात आलेले आहेत. 5 वैष्णव झोनमध्ये जाण्याच्या प्रयत्नात. 5 शानबाग एनिमी जवळ असल्यासारखे एकदम मागे आले. त्यांना ड्रॉप हवा आहे की काय कळायला मार्ग नाही. आपण बघतोय स्कल अपू झोनमध्ये जायला निघालेत. बाकी सगळे प्लेयर झोनमध्ये आहेत. फक्त स्कल अपू आणि 5 वैष्णव हे दोघंच झोनच्या बाहेर आहेत. बॅरलवर 1 किल करून 5 शानबाग आरामात थर्ड पर्सन व्ह्यू घेत आहेत. 5 शानबागचा रूट बघा कसे उतरलेले. आपण सगळ्या प्लेअरचा रूट तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. प्रतीक कोठावदे अजून प्रिमोसच्या बाहेरच नाही पडलेत. त्यांचा रूट बघा जागच्या जागीच घुटमळल्यासारखा आहे. आपण दुसरा नंबर 5 वैष्णवचा रूट बघूया. ह्यांनी खूप मोठं ट्रॅव्हल केलंय. पहिले उतरले मिल्टा, तिथून लिपोकाला गेले. लुटत चाललेत. आता फाईट होण्याची पूर्ण चान्सेस आहेत कारण 3 प्लेयर समोरासमोर जवळपास पोचलेले आहेत. कोणी कोणाला स्पॉट करू शकतं. 2 प्लेयर गाड्यांवर आहेत आणि 1 प्लेयर चालतोय सेकंड नंबरचा 5 वैष्णव. रिच कॅम्प करण्याचा
प्रयत्न अजून कोणी केलेला दिसत नाही. स्कल अपू ब्रिज कॅम्प करतील असा अंदाज आहे आमचा. ह्यांचा पण रूट बघा. सगळ्यात जास्ती रूट ट्रॅव्हल केला आहे थंडरबर्डनी हर्षल सावकारे. त्यानंतर श्रेयस वैद्य आरामात लुटतात, गाडी घेऊन निघाले. पाच वैष्णव पाच शानबाग सेफ गेम खेळतात. पण बघूया पाचा काय करतोय. पाचाचा रूट एकदमच सेम आहे, फाईट होण्याचा पूर्ण चान्सेस आहे. ईशान थवीचा रूट बघा. ईशान थवी उतरला, तिथून पलीकडे गेला, परत अलीकडे आला. त्याला नक्की काय हवंय त्याचं त्यालाच कळत नाही असं वाटतं. अभिषेक ड्रॉप लुटून मजेशीरपणे निघालेत. फाईट झालेली आहे इथे 4 नंबरची. आरामशीर लुटून दोघांनाच फक्त किल मिळालेत. लास्ट मॅचला एकही गोळी न चालवलेले ईशान थवी आणि 1 किल केलेले 5 वैष्णव. अपूर्वला अजूनपर्यंत एकही किल मिळालेलं नाही. लास्ट मॅचला तो लीडवर होता सगळ्यात. त्यांनी 7 किल केलेले. 10 पैकी 7 जणांना त्यांनीच मारलेलं. प्रतीक कोठावदेला प्रिमोसमध्ये अजूनही पोट भरलेलं नाही आहे. पूर्णपणे लूट चालूच आहे. सगळ्या प्रकारे सगळं घेऊन झालं आहे तरीसुद्धा परत एकदा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न चालला आहे. आता बोटीत बसून निघाला आहे झोनमध्ये जाण्यासाठी. आता चांगली फाईट होऊ शकते मित्रांनो, कारण सगळे प्लेयर ड्रॉपजवळ पोचतात. ड्रॉपच्या सगळ्यात जवळ आहे आमचे थवी महाराज. थवी महाराजांना गाडी जाताना दिसली. फायर करणार नाहीत कारण ते खूप ओपनमध्ये आहेत. हर्षल सावकारेंनी कदाचित त्यांना पाहिलेलं असू शकतं. इंटेन्स फाईट होऊ शकते कारण इथे 4ही प्लेयर जवळपास पोचलेले आहेत. अपूर्व सुद्धा पोचलेलं आहे ड्रॉप लुटण्यासाठी. फाईट हमखास होणार आता मित्रांनो. आता जरा मजा आली या गेममध्ये, तुम्ही बघू शकता. फायरिंग सुरू झालेली आहे. अपूर्व आणि श्रेयस यांच्यामध्ये फायरिंग चालू आहे. हर्षल सावकारांनी दोघांवरही स्प्रे केला आहे पण काही उपयोग नाही. इकडे एक झोपलेला प्लेअर दिसतोय तुम्हाला. हा झोपून वाट बघतोय. सगळे आपल्या अंगावर गाडी घालतील. श्रेयस आणि अपूर्व एकमेकांचा पाठलाग करतायत. श्रेयस शेवटी दमून गाडी थांबवली आणि साप बनून बसलाय. इंटेन्स फाईट होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. आता अपूर्वने गाडी स्पॉट केली. पण जसं की आपण बघतोय सोलो मॅच असल्यामुळे गाडीतनं फायर करता येणार नाही. त्यांना गाडी सोडावी लागेल. त्यामुळे त्यांनी पाठलाग करण्याचा नाद सोडून दिला. स्नायपर सज्ज केली. बघतील थर्ड पार्टी घेऊन कोणी बघायला मिळतंय का. आपण बघूया पळालेला प्लेअर काय करतोय. पळालेला प्लेअर अजूनही पळतोच आहे. कसा बसा वाचलो हे त्यांना लक्षात आलंय. इकडे तिकडे बघण्याच्या काळात गाडी ठोकली. सरसलामत तो पकडी 50 या नियमाप्रमाणे उगाचच गाडी घेऊन इकडे तिकडे फिरतात. काय करायचं ते माहीत नाही. गाडी डॅमेज झालेली आहे. गाडीतनं उतरणंच बरं श्रेयस्कर ठरेल. अजून एकही किल नाही. फाईट होण्याची चान्स होते पण फाईट झाली नाही कारण ते गिली शूट घेऊन 5 वैष्णव आरामात झोपलेले आहेत. ग्रोजा आहे हातामध्ये. लेवल 3 वेस्ट, लेवल 3 हेल्मेट, लेवल 3 बॅग, सगळ्यात चांगले अटॅचमेंट. हेल्थ वगैरे पण मजबूत आहे सगळं त्यांच्याकडे. ग्रेनेड्स आहेत. पाच्याकडे पण स्कारेल आहे. लेवल 3 वेस्ट, लेवल 2 हेल्मेट, लेवल 3 बॅग. फाईट होण्याचे चान्सेस नाही आहेत कारण सगळे प्लेयर एकमेकांपासून खूप लांब आहेत. मगाच्या ड्रॉपला फाईट होऊ शकली असती. इकडे एक फाईट होण्याचे चान्सेस आहेत. प्लेयरचा अंदाज आलेला आहे. हर्षल सावकारेला थर्ड पार्टी घ्यायचा आहे. त्याला प्लेयर जवळ असल्याचा अंदाज आलेला आहे. साप बनून बसलेत.
लल्ला महाराज साप होत होते, पण नाही, त्यांनी अचानक विचार बदलला आणि ते पळून जाणं प्रिफर करतात. कारण मगाचपासून तिथे झोपून एक प्लेअर ईशान थवी नेडवर नेड करतोय. आता ईशान थवीचं आणि जस्ट वाचलेले आहेत. स्प्रे दिला असतात आत्ता पूर्ण ठार झाले असते, पण ह्यांना अंदाज आला इथेच कुठेतरी प्लेअर आहे. ईशान थवी अजूनही गवतामध्ये झोपून. आपण बघू शकता इंटेन्स फाईट. स्प्रे करून जागा ओपन करून टाकली. सेव्ह करून पहिले हील करतील. ईशान थवी ओपनमध्ये जाऊन महामूर्खपणा करतात. मरण जवळच आहे. झोपून काही उपयोग नाही, कारण तो हाईटवर आहे आणि दुसरा प्ले पण त्यांना अंदाज नसल्यामुळे एका शॉटमध्ये पण ठार होऊ शकतात. ईशान थवींनी रश करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आपल्याला इंटेन्स फाईट बघायला मिळेल मित्रांनो. पूर्ण थर्ड वर्षन व्ह्यू आहे. जवळजवळ कॉम्पिटिशन सुरू झाले. नेड करून स्वतःची चामडी वाचवण्याचा प्रयत्न. हर्षल चौकांचा MK14 हातात घेण्याचा मूर्खपणा करणार होते आणि ईशान थवी ठार झालेले आहेत. सुदर्शन सारख्या प्रो प्लेअरला मारून सुद्धा ते हर्षल सारख्या प्लेअरकडनं मेलेत. मॅचमध्ये सुदर्शन माळगावकर लास्ट टाइम सेकंड आलेले होते. एकही गोळी नीट न चालवता गाडी खाली मेले आणि अपूर्वला चिकन डिनर दिलेला. आणि आता ईशान थवी ठार झालेले आहेत. आपण बघू शकतो की आता प्रत्येक 3 जणांना एक किल आहे. 7 प्लेयर जिवंत आहेत. बाकी कोणालाही किल नाही आहे. ईशान थवीला 1 किल होता, पण तो स्वतः मेलेला आहे. आता चांगली लूट होती. लेवल 3 हेल्मेट वेस्ट असल्यामुळे हर्षल सावकारे कसे वाचले. आपण ओव्हरऑल व्ह्यूमध्ये बघूया प्लेयर्सची अवस्था काय आहे. आणि आपण बघू शकतो आता क्लोज कॉम्बॅट होण्याचे चान्सेस आहेत. परत हर्षल सावकारेला लवकरात लवकर हे करावं लागेल, कारण त्याला खूप इथेच पुढे येताना दिसतोय. त्याला तुला अंदाज आलेला आहे इथे प्लेअर असणार. त्याने फायरिंग ऐकली असावी कदाचित. आपण बघूया तुला कळतं का की इकडे एनिमी आहे की नाही. ते गाडी लागलेली पाहिली तर त्यांना अंदाज येईल की इथे एनिमी आहे, पण त्यांचं लक्ष नाही आहे अजून. थर्ड पार्टी घ्यायचा प्रयत्न करतात. त्यांना अंदाज आलेला आहे की इथे एनिमी आहे. चुकीच्या ठिकाणी बघतात. हर्षल सावकारेला पूर्ण ॲडव्हान्टेज. हर्षल सावकारेच्या पोझिशनपासून हमखास फायर होणार. चुकीच्या ठिकाणी नेम लावून ठेवलेला हर्षल सावकारे एका क्षणात त्यांना ठार मारू शकतात. पण दोघांना एकमेकांची पोझिशन कळलेली नाही. पण कदाचित अपूर्वला फुटस्टेप आलेल्या होत्या. एनिमीचा अंदाज आलेला होता आणि पूर्ण स्प्रे दिलेला आहे M416चा. हर्षल सावकारे जीव वाचवून पळताना. एक स्नायपर शॉट आणि हर्षल सावकारे ठार. स्प्रे चांगला दिला. हर्षल सावकारे थांबून चूक करतील. थांबणं श्रेष्ठ आहे, कारण इथे दुसरे एनिमी पण जवळच आहेत. आपण बघू शकता अपूर्वाने सगळ्यात पहिली चांगलं कृत्य केलं ते म्हणजे जागा सेफ करून घेतली स्वतःची. ओपनमध्ये लढण्यात काय अर्थ नाही याचा त्यांना अंदाज आहे पूर्णपणे, पण एनिमी पळून गेलेला. आपण बघू शकतो 1-2 गोळ्याच फक्त कनेक्ट झाल्या म्हणून वाचले हर्षल सावकारे. आपण बघूया श्रेयस काय करतात. तर श्रेयस पोट न भरल्यासारखं लुटतात. अजूनही लुटायचंच आहे त्यांना. पार्थ वैष्णव काय करतात बघूया आपण. नाही, हे पार्थ शानबाग आहेत. गिली सूट ऑम सॉरी मित्रांनो. प्रतीक येलूरकर सप्रेसर मिळालेला आहे त्यांना. त्यांच्याकडे स्नायपर आहे की नाही अजून कल्पना नाही. दोन्ही गोळ्या 5 पॉईंटच्या आहेत. स्कल अभि काय करतात अजूनपर्यंत त्यांची कोणाची फाईट झालेली नाही आहे अशा रीतीने. आणि आपण बघतोय सगळ्यात पहिले प्लेयर स्कल क्लॅनचे लीडर प्रतीक कोठावदे आरामात ड्रॉप लुटण्याचा प्रयत्न. इथे एनिमी लपून बसले पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. कदाचित फाईट होऊ शकते मित्रांनो.
दोन्ही एकाच क्लॅनचे मेंबर, पण कदाचित फाईट होऊ शकते. आपण बघूया ओव्हरऑल व्ह्यूमधनं आपल्याला बघायला मिळेल. आणि फाईट झालेली आहे. काल अपूर्वने यांना बघितलेलं आहे. प्रतीक कोठावत यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला आहे. इंटेन्स फाईट होईल आता मित्रांनो. आपण बघू शकता फायर झालेली. प्रतीक कोठावत स्पॉटेड. हाफ HP करून ठेवलं आहे अपूर्वने त्यांना. नेड करणार आहेत. प्रतीक कोठावतेने जागा बदलली तरच ते वाचू शकतात, नाही तर हमखास मरतील. नेड कनेक्ट झाला नाही. अपूर्व थर्ड पर्सन व्ह्यू. इंटेन्स बॅटल. हिलिंग करतायत. स्वतःची हेल्थ पहिले वाचवणं गरजेचं आहे. गिली शूट असण्याचा फायदा होऊ शकतो आणि अपूर्व ठार होण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत. दोघंही एकदम कमी HP वर आहेत. एकदम इंटेन्स बॅटल मित्रांनो. पूर्णपणे दोघंही डोक्याचा वापर करतायत. कोणी घाई करत नाही आहे. गोल गोल फिरतायत. रिंगा रोजेस करतायत. हील करायला बसलो तर फाईट होऊ शकते, त्यामुळे कोणी हील पण करू शकत नाही. दोघांची हेल्थ एक्झॅक्ट सेम आहे मित्रांनो. प्रतीक कोठावतेने डोकं आपण हेल्थ पूर्ण करून घेतली. अपूर्व अजून पण हेल्थ करत नाही आहे. कदाचित ही चूक त्यांना खूप महागात पडू शकते. फाईट 100% होणार मित्रांनो. स्कलअप पूर्ण डेंजरमध्ये आहेत आत्ता. लास्ट टाइम आणि हील करून घेतले. हुशारीचा निर्णय. पूर्णपणे थर्ड पार्टी. मॅपमध्ये बघू शकता तुम्ही हे दोघांचीच फाईट झाली. बाकीचे अजून लुटण्यामध्येच समाधानी आहेत. पूर्ण थर्ड पार्टी. रश होण्याचा पूर्ण चान्स मित्रांनो. प्लेअर एकदम समोरासमोर आहे. आणि प्रतीक कोठावते ठार. प्रचंड डोक्याचा आणि बुद्धीचा वापर करून अपूर्व यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की ते अजून लेवल 1लाच आहेत. खूप कठीण बॅटल होतं मित्रांनो. अपूर्वने हेल्थ केली नव्हती. प्रतीक कोठावतेने हील पण केलेलं होतं, पण त्यांनी वेळ घालवला. त्यांनी जर त्यावेळी रश केली असती तर अपूर्व हमखास मेला असता. आता ते आरामात लुटतील. आपण तोपर्यंत दुसरा व्ह्यू बघूया. इथं दुसरीकडे कुठेही बॅटल होण्याचे चान्सेस दिसत नाही. झोनमध्ये सगळे प्लेअर जवळजवळ आलेले. झोनच्या बाहेर कोणी दिसत नाही. मॅचमध्ये 7 जण जिवंत आहेत. प्रत्येक त्या 3 प्लेयर्सच्या नावांनी एक किल आहेत. ईशांत हवी 1 किल घेऊन मेलेले आहेत. स्कलअपू 1 किल. हर्षल सावकारे थंडरबर्ड 1 किल. पार्थ वैष्णव 1 किल, ज्यांनी ऋषिकेश बिरंबोळीला उतरल्यावरच मारलेलं पहिल्या झोनमध्येच. बाकी तिघंही 0-0-0 किलमध्ये आहेत. आरामशीर लूट. अपूर्वला झोनचा पूर्णपणे बेनिफिट. बाकीच्यांना झोनमध्ये यायचं आहे. परत एकदा इंटेन्स बॅटल होऊ शकतं. आपण बघूया 10 नंबर हर्षल सावकारे आरामात बसलेले. मगाशी जीव वाचून पळालेले अपूर्वच्या हल्ल्यातनं. आणि श्रेयस जे पण अपूर्वच्या हल्ल्यातनं जीव वाचवून पळालेले. सरसलामत तो पकडी 50 या नियमाप्रमाणे. आपण बघू शकतो इंटेन्स बॅटल होऊ शकतं आता मित्रांनो, कारण झोन छोटा झाला आहे. सगळ्यांना यायचंच आहे झोनमध्ये. लूट सगळ्यांकडे चांगली आहे. बग्गी घेऊन निघालेत. मगाची गाडी ठोकून तिची वाट लावली आणि आता बग्गीनी प्रवास करायचा निर्णय घेतला आहे ओपनमध्ये. पूर्णपणे कुठेही कवर नसताना अतिशय धाडसाचा निर्णय. वैद्य असतात ते असेच. प्रतीक कोठावतेच्या शवपेटीपर्यंत पोचलेले श्रेयस. पार्थ वैष्णव झोनमध्ये असल्याचा बेनिफिट नाही. ह्यांना झोनच्या बाहेरच असल्यामुळे त्यांनाही खूप वेळ जाणार आहे मित्रांनो. खूप लांब पडलेले आहेत पार्थ वैष्णव. पार्थ वैष्णव झोनमध्ये सेफ आहेत पूर्णपणे, पण बॅटल होण्याचे पुरेपूर चान्सेस, कारण झोन नेड आलेलं आहे. त्यांना लक्षात आलं बॅटल होणार इकडे मित्रांनो. आपण बघूया थर्ड पर्सन व्ह्यू. आणि पार्थ वैष्णव ठार झालेले. हर्षल सावकारांनी पार्थ वैष्णवला पूर्णपणे मारलं आणि अजून कोणीतरी फायर केले त्यांच्यावर. 5 तिथे पोचलेला आहे. हा पूर्ण दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ प्रसंग आहे. हर्षल सावकारे पूर्ण लोडेत, पण 5 झोपण्याचा नेहमीप्रमाणे निर्णय घेतला आहे. कदाचित त्यांच्या प्लेअरला वजन सावरत नसावं. आत्ता जर त्यांनी रश केली असती तर हर्षल सावकारे पूर्ण ठार झाले असते, पण त्यांनी संधी घालवलेली आहे. हर्षल सावकारे हील करणार आणि त्यानंतर फाईट घेतील असं वाटतंय. प्लेयर फक्त 6 राहिलेले आहेत. इंटेन्स बॅटल होण्याचा चान्स इकडेच आहे. 2 प्लेयर इकडे एकदम जवळ आहेत. पार्थ वैष्णव ठार झालेले आहेत एकही किल न करता. आपण बघू शकता मित्रांनो, इकडे सुद्धा एक प्रकारचं बॅटल होत आहे. स्कलअपू आणि पार्थ शानबाग एकमेकांवर फायर. पार्थ शानबागला 1 HP करून ठेवलेलं आहे. अपूर्वने मॉली करणार.
गाडी घेऊन निघण्याचा मूर्ख निर्णय घेतला आहे. कदाचित एका स्प्रेमध्ये ठार होऊ शकतात मित्रांनो. हिल करण्यासाठी वेळच नाही आहे आणि अपूर्वने पाठलाग करून ठार मारण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. पार्थ वैष्णव जीव वाचवून पळताना. पार्थ शानबाग सॉरी. खूप लांब निघून गेले. धोका टळलेला आहे मित्रांनो. पण तिकडे अजून एक एनिमी बसलेला आहे. पळापळ चालू आहे. आपण बघूया मगाची मॅच काय झाली. पाचा अजूनही जिवंत आहे. तिथेच झोपून आहे. हालायचेच प्रयत्न करत नाही आहे. परत 1 HP करून ठेवलेलं आहे. उठायची हिंमतच नाही आहे अंगात असं वागतात पाचा. आत्ता जस्ट मारता मारता वाचलेत. इथे झोपून राहणं त्यांना खूप रिस्की झालं असतं. झोनच्या बाहेर फाईट घेत राहणं किती श्रेयाचं आहे ते बघणार. हर्षल सावकरांनी हेल्पफुल केले. पाचाने सुद्धा हेल्पफुल केले. हे दोघं एकमेकांना संपवल्याशिवाय ते ही जागा सोडणार नाही तसं दिसतं. पाचाने गाडी घेऊन पळण्याचा निर्णय घेतलाय. पाचाने अतिशय योग्य निर्णय घेतला. झोनच्या बाहेर फाईट करत बसणं हा मूर्खपणा ठरेल. त्यापेक्षा हर्षल सावकारेला बसू दे शोधत, मी निघतो. चांगला निर्णय प्रतीक येल्लूरकरांचा. मॅच मस्त रंगतदार झालेली आहे मित्रांनो. 6च्या 6 प्लेयर अलाइव्ह आहेत झोनच्या बाहेर. दोन प्लेयर झोनच्या आणि पाचा तिथेच पोचलाय जिथे दुसरा एनिमी बसलेला आहे. गंमतच आहे मित्रांनो. फाईट इंटेन्स होणार आता आणि पाचा ठार झालेला आहे. स्कल अभिनी पाचाला गोळ्या घालून उद्ध्वस्त करून टाकलाय. काही न बघता घरामध्ये घुसून लुटण्याची हौस नडलेली आहे प्रतीक येल्लूरकरांना. सॉरी मित्रांनो. आपण बघूया झोन एकदम श्रिंक झालाय. सगळेजण एक एक घर होल्ड करून बसण्याचा प्रयत्न करतात. पाचाची लागलेली गाडी आणि ह्यांची लागलेली गाडी, हे दोन गाड्या नवीन येणाऱ्या प्लेयरला पूर्णपणे समजावतील की इकडे एनिमी आहे. आणि अपूर्वने ती गनशॉट्स ऐकले असावे. 4च प्लेयर जिवंत आहेत आणि कार 98 फायर झालेली आहे. स्कल अपूर्वला 1 HP करून ठेवलेला आहे. स्कल अभिनी कार 98चा जलवा दाखवलेला आहे. स्कल अपू दोन्ही स्कलमध्ये एकमेकांमध्ये पूर्णपणे झोन श्रिंक होतोय मित्रांनो. झोनमध्ये जायचा प्रयत्न करणं भाग आहे. अभिषेकला झोनमध्ये जायचं आहे. बेनिफिट झोनचा पूर्णपणे अपूर्वकडे आहे. बाकी सगळे प्लेयर बाहेर आहेत झोनच्या. हे कसे तरी आतमध्ये पोचलेले आहेत. सरळ श्रेयस आणि पार्थ. झोनमध्ये जाण्याचा पुरेपूर प्रयत्न. 6 पैकी 2 प्लेयर झोनमध्येच गेलेत वाटतं. आपण बघूया कोणी कोणी किती किल केलेत. पार्थ शानबागला 2 किल मिळालेले आहेत. गिली सूटचा पुरेपूर उपयोग करताना ग्रोझा आहे. रश करायला सगळ्यात सोपी जाईल त्यांना. फक्त आडोसा घेण्यासाठी जागा नाही आहे. कवर शोधावं लागेल त्यांना आधी. स्कल श्रेयस एकही किल नाही. अपूर्वपासून जीव वाचून बग्गी घेऊन कसे बसे पोचून झोपून पुढे जाण्याचा प्रयत्न. फायर ऐकायला येत आहेत पण तोंड काढून बघण्याची हिंमत नाही. आता आपण बघू शकता मित्रांनो, 4ही जिवंत राहिलेल्या प्लेयरमध्ये प्रत्येकाचे किल आहेत. सरळ श्रेयस सगळ्यात बहादूर आहेत. त्यांचा एकही किल नाही आहे. इंटेन्स बॅटल होण्याचा प्रयत्न प्रसंग आपण बघू शकता. सगळी सापाची पिल्लं कशी दिसतात बघा. नागपंचमीच सुरू झाली असं वाटतंय मित्रांनो. सगळीकडे सापच साप आहेत नुसते. झोनमध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे. कारण झोनमध्ये मरणं म्हणजे सगळ्यात बेइज्जती असते पबजीमध्ये. आपण सगळे समजू शकता. स्कल श्रेयसला वाटतं एनिमी जवळ आहे पण एनिमी कधीच तिथून निघून गेलेला आहे. आणि फायर सुरू झाली आहे. स्कल अपूर्व आणि स्कल अभिमध्ये, पार्थ वैष्णवमध्ये सॉरी. आणि एकमेकांना स्पॉट करून फायर करतात. सेफ होण्याचा प्रयत्न. अभिषेक विरंबुळ्यात, अभिषेक जोशी आत्ता सगळ्यात सेफ पोझिशनमध्ये बघायला गेलं तर. स्कल श्रेयसने झोनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. फाईट चालू आहे, त्याचा फायदा घेऊया. दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ करूया. स्कल अपू अजूनसुद्धा आपल्याला बघायला मिळते उंचावरची पोझिशन घेऊन बसला आहे. आणि पार्थ वैष्णव ठार झालेला आहे.
अभिषेकने 5 वैष्णवला मारलेला. अपूर्वला गेल्या मॅचप्रमाणे यावेळी किल मिळाले नाही. त्यावेळी इंटेन्स बॅटल झालं आहे. एकच किल मिळालं आहे प्रतीक कोठावदेचा. काल अभिषेक झोनच्या एकदम एजला आणि झोन तुला ना मला घाल कुत्र्याला अशा प्रकारे झालेला आहे मित्रांनो. सगळे झोनच्या बाहेर आहेत. त्यामुळे झोनमध्ये येताना चांगली इंटेन्स बॅटल होऊ शकते. पण श्रेयस आणि पूर्वमध्ये आता एकमेकांना स्पॉट केलेले आहे. त्यांनी फायर करायचा प्रयत्न. अभिषेक जोशी उगाच फायर करून स्वतःची पोझिशन ओपन करून घेतली. झोनमध्ये जायला हवं होतं त्यांनी. त्यांचं इंटेन्स बॅटल आपल्याला इथे बघायला मिळेल. बघूया थर्ड पर्सनमध्ये कोण जिंकतं. याच प्रकारे मगाशी प्रतीक कोठावदे आणि अपूर्व यांची फाईट झालेली सेम त्याच प्रकारे जिन्यामध्ये बसलेले आहेत. फायर समोरासमोर होऊ शकते. आणि गेम लॅग झाल्यामुळे श्रेयस ठार झालेला आहे. श्रेयसला शेवटपर्यंत कळलंच नाही यांनी मी कुठून मारत होता. अपूर्वने एक्झॅक्ट पोझिशन लपून बसण्याची घेतलेली होती. हुशारीने खेळलेले आहेत. श्रेयस थोडंसं जरी TPP घेऊन वर गेले असते तर ते हमखास अपूर्वला मारू शकले असते. म्हणजे मगाशी ज्याच्यापासून जीव वाचून श्रेयस वैद्य पळालेले शेवटी त्याच्याच हातून त्यांचं मरण लिहिलेलं होतं. अपूर्व आत्ता एवढे बिंदास आहेत की त्यांनी श्रेयसची पेटीसुद्धा लुटण्याचा प्रयत्न नाही केला. डायरेक्ट खाली जाऊन ते आता 2 प्रो प्लेयरची एकमेकांची फाईट होईल मित्रांनो. आता पूर्ण थर्ड पर्सन व्ह्यू आपल्याला बघायला मिळेल. अपूर्वची पोझिशन अभिषेकला माहिती आहे पण अभिषेकची पोझिशन अपूर्वला माहीत नाही. हा एक फायदा होऊ शकतो. आता कमीत कमी फुटस्टेप देणं, थर्ड पर्सन अँगल घेणं. झोनमध्येच आहेत दोघंही. त्यामुळे झोनची घाई नाही त्यांना. नेट करतील एकमेकांवर कदाचित आणि अंदाज घेतील एकमेकांच्या जागांचा. बेनिफिट इथे गिली सूटचा होऊ शकतो. अभिषेककडे गिली सूट नाही आहे पण गन खूप चांगले आहेत अभिषेककडे. आपण बघू शकतो M24 एका स्प्रेमध्ये तो ठार करू शकतो अपूर्वला. आणि ऑन द कॉन्ट्ररी आपण बघू शकतो अपूर्वकडे कोणती गन आहे. अपूर्वकडे ऑग आहे. M249लाच तोडीची गन आहे पण हेल्मेट वेस्ट दोन्ही डॅमेज आहे. अभिषेकचं हेल्मेट वेस्ट काही डॅमेज नाही आहे त्यामुळे त्यांना पूर्ण बेनिफिट होऊ शकतो. आता स्प्रेचा प्रकार आहे. हा कोण जास्ती चांगला स्प्रे करतो त्यावर मॅच ठरू शकते मित्रांनो. आणि स्पॉट होण्यावर स्पॉट झालेले आहेत अभिषेक आणि अपूर्वने आपली जागा ओपन करून सगळ्यात मोठी चूक केली. आता त्यांना ते जागा सोडून देणार नाहीत. M249चा स्प्रे खतरनाक होऊ शकतो. नेड आलाय त्यांना आधीच अंदाज होता की नेड येणार. त्याप्रकारे त्यांनी डोकं वापरलं. हुशारीने लपून बसणं श्रेयस्कर ठरवलं. आपण बघू शकता खाली उडी मारली. परत चुकीच्या साईडने खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला तर मारले जातील. अपूर्वला पूर्णपणे कळलेलं की या बिल्डिंगच्या आसपासच आहेत. नेडवर नेड प्रयत्न झालेला आहे एकमेकांना मारण्याचा. अपूर्वला एक्झॅक्ट जागा माहीत नसल्यामुळे पण गिली सूट असण्याचा पुरेपूर फायदा घेतील अपूर्व. जागा बदललेली आहे. जस्ट वाचलेले आहेत अभिषेक. समोरासमोर प्लेयर मित्रांनो. थर्ड पर्सन व्ह्यू दोघांचाही थर्ड पर्सन व्ह्यू चाललेला आहे एकमेकांना मारण्याचा. श्रेयस वैद्यला खूप चांगली संधी होती पण पाठीत गोळ्या खाल्लेल्या आहेत नेहमीप्रमाणे. अपूर्व जस्ट वाचलेले आहेत. एकही गोळी कनेक्ट नाही झाली बघू शकता आपण पण स्पॉट झालेले आहेत. त्यामुळे आता अभिषेक नेट करून त्यांना मारायचा प्रयत्न करतील पण नाही. त्यांनी वेगळी स्ट्रॅटेजी घेतली. त्यांनी मागे जाऊन काहीतरी वेगळाच प्रकार करायचा प्रयत्न केला. फ्लॅशबँग टाकलाय. झोन श्रिंक होतोय मित्रांनो. घर वर्सेस रस्ता अशी परिस्थिती आहे. अभिषेक जोशींनी सगळ्यात हुशारीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांना खूप उपयोगी पडू शकतो. सरळ ते कवलावर चढलेले आहेत. अपूर्व खाली घरात शोधत बसतील. एक्झॅक्ट चांगली जागा नाही मित्रांनो. फायर सर्व इंटेन्स बॅटल आणि अपूर्व जिंकलेला आहे. M249चा स्प्रे काही कामाचा नाही. कनेक्ट नीट झाला नाही आणि मॅच संपलेली. अपूर्वने दोन्ही मॅच काढलेले आहेत मित्रांनो. लास्ट मॅचमध्ये 7 किल, या मॅचमध्ये 3. टोटल 10 किल त्यांचेच झालेले आहेत. 20 पैकी 10 जण त्यांनीच मारलेले आहेत. अतिशय सुंदर मॅच मित्रांनो. मी अनिश गुर्जर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आभारी आहे तुम्ही सगळ्यांनी आमची मॅच बघितली त्याबद्दल. धन्यवाद.